नमस्कार, पूजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर चला मग आज बनवूया कढी आणि मिश्र डाळीचे मुटकुळे। उन्हाळा म्हटलं की कसं आंबट खावंसं वाटतं। गरम गरम कढी। तर चला करूया तयारी। त्यासाठी इथे 2 तास भिजत घातलेली तूर डाळ आणि हरभऱ्याची डाळ, दही, कढीपत्ता, खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची, मीठ, हळद, बेसन पीठ, जिरे, लसण आणि कोथिंबीर। आता डाळी मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेऊया। डाळी वाटतानाच त्यामध्ये हिरवी मिरची, हळद, मीठ, लसण, जिरे आणि कोथिंबीर घालून वाटून घेऊया। त्यामुळे मुटकुळे अतिशय चवदार होतात। डाळीचे मिश्रण काढून झाले की आता घेऊया कढीचे तिखट काढून। आता मुटकुळे वाफळून घेण्यासाठी एका कढईमध्ये पाणी टाकून त्यावर चाळणी ठेवून त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि छोटे छोटे मुटकुळे करून 10 ते 15 मिनिटांसाठी त्याला वाफळून घेऊया। आता करूया कढीची तयारी। घेतलेलं दही, कढीसाठी वाटलेलं तिखट, हळद, चवीनुसार मीठ, आणि बेसन पीठ। हे मिश्रण पूर्णपणे छान मिक्स करून घ्यायचं। घेतलेले दही त्यामुळे छान फेटून निघतं। तेल गरम झाले की त्यामध्ये घालूया मोहरी, जिरे, लसण, कढीपत्ता, कढीसाठी घेतलेले मिश्रण त्यामध्ये घालूया। इथे मी 4 ते 5 जणांसाठी कढी करत आहे।
आवडीनुसार घट्ट पातळ ठेवता येते। आणि कढीला फोडणी देऊन झाल्याच्या नंतर एकसारखं त्याला ढवळत राहायचं। त्यामुळे कढी फुटत नाही, दही वेगळं आणि पाणी वेगळं होत नाही। आता मुटकुळे बघूया चेक करून। दुसऱ्या बाजूने त्याला पलटून घेऊया। मुटकुळे खूपच छान वाफाळून निघालेले आहेत। त्याला आता चाकूच्या सहाय्याने बारीक बारीक कापून घेऊया। खूपच छान झालेले आहेत। कढईमध्ये तेल घालून वाफाळलेले मुटकुळे थोडेसे परतून घेऊया। तसे खाल्ले तरी चालेल। त्यामध्ये घालूया अगदी थोडासा अंबारी मसाला, आणि कोथिंबीर। खूपच छान झालेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। रेसिपी नक्की ट्राय करा। धन्यवाद।